विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत विषय पाहत आलो की ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. बरोबर ना? इथं चालतो काल आपण. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. शिष्याने पूर्वी केलेली म्हणजे जो मध्यस्थ पूर्वानुमतवादी होता त्याचं खंडन करून त्याच्या आधी श्रीगुरूंना केलेली शंका होती का ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म इंद्रियाविषयी होऊ शकत नाही, इंद्रिय गोचर होऊ शकत नाही, म्हणजे इंद्रियाने जाणू शकत नाही. आणि ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणारं ज्ञान असतं ते यथार्थ ज्ञान असतं, म्हणजेच त्याला प्रमाज्ञान असं म्हटलं जातं. जे ज्ञान व्यवहारामध्ये कधी बाधित खोटं ठरत नाही. परंतु जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कसं आहे? अक्रिय आहे, निरावय आहे आणि ते ब्रह्म इंद्रियांना मात्र विषय होणारं नाही. मग त्या ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल अशी शंका केली होती शिष्याने. म्हणून मध्यस्थ जरा त्याच्यामध्ये मध्यस्थ बोलायला सुरुवात करतो, त्यामुळे ती शंका तशीच राहते. मग तो शिष्य मध्यस्थाचं तोंड बंद करतो आणि परत किलकिल्या डोळ्यांनी श्रीगुरूंकडे पाहून पुन्हा तीच शंका विचारतो की साधू व असाधू पुरुषा सुखदुःख देणारे अनंत उत्तम गुणाचे निधान, साधू व असाधू म्हणजे साधूचं पुण्य आणि असाधूचं असणारं पाप, त्यापासून पुरुषांना सुखदुःख देणारं, ज्याने पुण्य केलं त्याला सुख आणि ज्याने पाप केलं त्याला दुःख, ते पापपुण्याचं फळ असणारं ते उत्तम अनंत गुणाचे निधान, श्याम सुंदर हस्तपादादी अवयवान अशा शरीराचे अविक्रिय निर्गुण आणि निर्वय अशा शुद्ध ब्रह्माचे ऐक्य होणार नाही. ते अनंत गुण निधान असलेलं श्यामसुंदर आपल्यासारखे हात पाय सुंदर असणारं त्याची ती शरीर आहे. तर ते कसं आहे? तर ते शरीर त्या ठिकाणी सावयव आहे, त्याला अवयव वगैरे आहेत आणि जे काही अवयव वगैरे शरीर हस्तपादादी असतात ते काय आहे? ते माया कार्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? अविक्रिय, म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्याच्या ठिकाणी क्रिया होत नाही. आणि निर्गुण म्हणजे कोणतेही गुण त्याच्या ठिकाणी नाही. आणि निरअवयव, कोणतेही अवयव त्या ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही असं असणारं शुद्ध ब्रह्म आहे. त्या शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही, म्हणून त्याचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. म्हणजे जी श्यामसुंदराची मूर्ती आहे तर श्यामसुंदराच्या मूर्तीचं प्रत्यक्ष ज्ञान झालं म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन झालं असं मात्र होणार नाही. कारण ब्रह्म कसं आहे? निर्गुण असल्यामुळं इंद्रियांचा संयोग होणं शक्य नाही. जे ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे. कालच ओवी म्हटलं आपण की जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रेगे, ती इंद्रिया किरजोगे होईल काय? जिथं मनाचं नख जात नाही, बुद्धीची दृष्टी, बुद्धीची नजर तिथपर्यंत पोहोचेल का? तीही पोचणं शक्य नाही. आणि आता ते इंद्रिया किरजोगे, खरं सांगा इंद्रियांना ते विषय होईल का? इंद्रियांना मात्र ते विषय होण्यासारखं नाहीच आहे. असं असणारं ब्रह्म इंद्रियाच्या संयोग वाचून तर ज्ञान होत नाही आणि इंद्रिय तर तिथपर्यंत पोचत नाही. मग त्या ब्रह्माचं तुम्ही म्हणता प्रत्यक्ष ज्ञान होईल, पण कसं प्रत्यक्ष ज्ञान होईल? प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. न होण्याचं कारण काय? इंद्रियांचा संयोग ब्रह्माशी होणे संभवनीय नाही, म्हणून ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही आणि इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. बरं, ज्ञान होणार नाही आणि झालं तर कोणतं ज्ञान होईल? फार झाले तर वेद वाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल. आणि फार झालंच तर काय होईल? वेद वाक्यापासून ज्ञान होईल, ज्ञान होणार नाही असं मात्र होत नाही. बरोबर की नाही? पण ज्ञान कोणतं होईल? परोक्ष ज्ञान होईल, म्हणजे केवळ शब्दज्ञान होईल, आहे की नाही? फक्त सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं त्याचं फक्त ज्ञान होऊ शकतं, पण त्याचं आत्मत्वाने साक्षात्वाने
अनुभवाने युक्त असं ब्रह्माचं ज्ञान होईल का? ते ब्रह्म मी आहे असं मात्र त्याला अपरोक्ष प्रत्यक्ष आत्मत्वाने मात्र ज्ञान होणार नाही. झालं तर फक्त शब्द ज्ञान होऊ शकतं, म्हणजेच परोक्ष ज्ञान होऊ शकतं. पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. परंतु संसार हा दुःखरूपी आणि त्या संसार दुःखाची आम्हाला निवृत्ती करायची. जर आपल्याला असं वाटलं की थंडीच्या दिवशी आपल्याला जरा थोडं शेकून घ्यायचं आहे आणि चित्राचा आपलं भिंतीवर चित्र काढलं आग्नीचं आणि त्याच्यावर आपण कितीही शेकण्याचा प्रयत्न केला तर शेकून होईल का आपलं? मग शेक नाही का? भिंतवर चित्र नाही का त्याचं आग्नीचं आहे का नाही? ज्ञान आहे का नाही? आहे. पण त्याचा काय अनुभव येतो का तुम्हाला? ते अग्नी गरम वगैरे काय लागतो का? काही लागत नाही. मग अग्नी नाही का? शब्द आहे ना, शब्द अग्नी शब्द आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. साखर खावा वाटली आणि साखर शब्द कागदावर लिहिला आणि आपण खायला लागलो तर तो काही गोड लागणार आहे का? ते त्याला प्रत्यक्षात साखर खावा लागेल ना. प्रत्यक्षात साखर खाली तर आपल्याला गोडी कळून येईल, आहे का नाही? खाल्ल्याची गोडी देखल्याशी नाही खाली. त्याला जी कळाली ती पाण्याला कळल का? मग पानं फक्त काय झालं? परोक्ष ज्ञानाप्रमाणे झालं असं होईल. पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. याकरिता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. कारण ही सगळी अशी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला तर ती लावत नाही. इंद्रियाच्या संबंधाने प्रत्यक्ष ज्ञान होईल, प्रामाण्यज्ञान होईल, पण इंद्रियांना ते ब्रह्म विषय होत नाही आणि ब्रह्माचे तर प्रत्यक्ष ज्ञान होणार आहे. पण मग ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार, ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसं होणार ते काय करा, कृपा करून सांगा. आता खाली परिच्छेद क्रमांक 57. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी. श्री गुरु, प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते हेच अगोदर खरे नाही, ऐक नाही. आता सगळं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातूनच होतं, याचं काही म्हणणं बरोबर आहे का? बरोबर नाही. आता तुम्ही बघा, ते जादूगाराचा खेळ पहा, बाजीगराचा खेळ पहा. आपल्या डोळ्यांना ते सगळ्या वस्तू समोर दाखवतात की नाही, आणि वस्तू किती असतात? एकच वस्तू असते, एक नाही. ती वस्तू कधी कधी नाकातून काढतात, कधी कधी कानातून काढतात. आता 1 रुपया तो कानातून निघणं शक्य आहे का? नाकातून निघणं शक्य आहे का? पोटातून ओढून काढतात रुपया. पोटात काय चिरफाड नाही केली, कसं काय बाहेर काढला? म्हणजे रुपया खरंच कानातून पडलं की काय असं आपल्याला वाटतं. हे बाजीगाराचे जादूगाराचे खेळ आपण पाहतो की नाही? मग आपण म्हणतो आमच्या डोळ्याने ते सगळं पाहिलं पण काय आम्हाला कळालं नाही, कसा तो कानातून 1 रुपया पडला. म्हणजे सगळं ज्ञान इंद्रियानंच होतं का? मी इंद्रिय नव्हते का पाहिला तिथं? इंद्रिय पाहिला असून सुद्धा ते ज्ञान यथार्थ झालं का? कळलं का त्याला? कळलं नाही. म्हणजे सगळीच ज्ञानं इंद्रियाच्या माध्यमातून होतात, इंद्रियानीच होतात, इंद्रियाच्या संयोगानेच होतात. हे म्हणणंच अगोदर काय? तुझं म्हणणं खरं नाहीये. म्हणून प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियाच्या संबंधानेच होते हेच अगोदर खरे नाही. तर मग प्रत्यक्ष ज्ञान कसं? तर ते आता इथं खाली पहा. ही संगती आपली होऊन गेलेली आहे. आता परत लक्षात आणायचं मागचं झालेला विषय. विषयांचे आणि अंतःकर वृत्तीचे एक देश स्थितत्व हे प्रत्यक्षास कारण आहे. आता प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञानाचं कारण काय सांगितलं की अंतःकरणाची वृत्ती शब्दाचा अर्थ काय? अंतःकरणाच्या परिणामाला आपण वृत्ती असं म्हणतो. अंतःकरण वृत्ती आणि काय? जो काही विषय असेल, म्हणजे प्रत्येक वेळेस घट विषय येईल असं आहे का? घट विषय येईल का? नाही. कधीतरी अरण्यात तुम्ही वाघ पाहिले आणि घरामध्ये बसून तुम्हाला वाघाचं स्मृती होऊ शकते का नाही? स्मरण होऊ शकते का नाही? आता वाघ तुम्हाला प्रत्यक्ष समोर आहे का? तो डोळ्याच्या माध्यमातून तुम्हाला दिसतो का? माझं नेटवर्क आहे का? गेले? अरे देवा. व्हिडिओ थांबलाय त्यांचा, त्यांची रेंज गेलेली. आले का पहा बरं. आली, आवाज येतोय आता. ते परत येते. तुमचे कोणाच्याच माना हल्ले नाही, माझ्या लक्षात आलं का माझं नेटवर्क केलेलं आहे. हा,
आता वाघ पूर्वी तुम्ही अरण्यामध्ये पाहिलं आहे का नाही. आता आपली वाघ घरामध्ये बसून त्याचं स्मरण झालं, स्मृती झाली. आता आपली अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या माध्यमातून जंगलात असणाऱ्या वाघापर्यंत जाते का? का त्या वाघ हा विषय आपल्या अंतःकरणातच होतो. मग वृत्ती आहेच का नाही आपल्या अंतःकरणामध्ये परिणाम होणारे, आणि वाघ त्याची स्मृती झाली तर तो वाघ आपल्या हृदयामध्ये विषय झाला का नाही. मग मुद्दा काय घ्यायचा, प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण काय, विषय म्हणजे वाघ हा विषय आहे. पूर्वी कुंभारवाड्यामध्ये घट पाहिलेला आहे, तो घट आता कुंभारवाड्यातच आहे, वाघ जंगलामध्येच आहे, पण विषय कुठे आता, अंतःकरणात आहे का नाही. अंतःकरणामध्ये विषय आहे आणि वृत्ती आहे का नाही आता आपल्या अंतःकरणात. त्याचं चिंतन करू लागले का नाही, घाटाचं वाघाचं काही प्रसंग घडला असेल त्याचं चिंतन करू लागले का नाही, करू लागले. म्हणजे विषय पण अंतःकरणाच्या जवळ आहे का नाही आणि वृत्ती परिणाम करणारी आहे का नाही. मग दोघांना एकच स्थितत्व आहे का नाही, एकच स्थितत्व म्हणजे एका जागी आहे का नाही, दोघांचा एका ठिकाणी संबंध झाला का नाही. मग त्याचं ज्ञान होत नाही का परत आपल्याला. म्हणजे घट आपल्या समोरचा असावा का कुंभारवाड्यात असलं तरी त्या घटाचं ज्ञान होतं आपल्याला, होतच ना, ऐक नाही. आता ज्या आत्म्याचं ज्ञान करायचंय तो आत्मा शरीराच्या बाहेर आहे का शरीरातच आहे. आतच आहे. हा, मग आत्मा हा विषय नाही होऊ शकत का. आता प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचंय, मग आत्मा आपल्याला बाहेरून आणायचा का आतमध्ये, का तो आतमध्ये आहे, आणि अंतःकरणाची आतच वृत्ती आतमध्ये आहेच ना. म्हणजे आत्मा झाला विषय आणि अंतःकरण वृत्ती या दोन्हींचं एकदिश अस्तित्व आहे का नाही. आणि अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदिश अस्तित्व, यालाच प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणू शकतो की नाही आपण, यालाच प्रत्यक्ष ज्ञान. आता त्याला इंद्रियांची गरज आहे का, इंद्रियांची गरज मात्र पडत नाही. नाही. पाहता विषयांच्या आणि अंतःकरण वृत्तीचे एकदेश अस्तित्व हे प्रत्यक्षास कारण आहे, प्रत्यक्षा ज्ञानास अपरोक्ष ज्ञानास ते कारण आहे. हे मागे सांगितले ऐक नाही, हे कधी सांगितलं, मागं सांगून झालं की नाही आपलं, हे मागं आपलं त्या ठिकाणी सांगून झालेलं होतं. स्मृती ज्ञान स्मृती परोक्ष किंवा प्रमाणे त्याच्यावरतीच हा मुद्दा आपला उपस्थित झालेला होता. हे मागे सांगितले आहे त्याचे स्मरण नाही असे वाटते. आणि हे शिष्य आता तुला मागं सांगून झालेला मुद्दा आहे त्याचे स्मरण तुला नाही असे वाटते, कारण आतापर्यंत तू काय म्हणत होता, मागं तुम्ही काय म्हटले ते मला सगळं स्मरणात आहे, आणि आताचं तुला का बरं सगळं स्मरणात राहत नाही, ऐक नाही, तर तुला ते वाटतं लक्षात राहिलं नाही. पाहता वृत्तीचा आणि विषयांचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्या वाचून हो. बघा आता काय म्हणलं, वृत्तीचा आणि विषयाचा संबंध, वृत्ती इंद्रियाच्या म्हणजे चक्षुरादी इंद्रियाच्या माध्यमातून विषय घटापर्यंत जाते, बरोबर आहे ना. मग त्याला त्या ठिकाणी काय होतं, घटाचं ज्ञान होत असतं, आहे का नाही. मग इथं काय म्हटलं का वृत्तीचा आणि विषयाचा, विषय म्हणजे तो घट असणारा विषय आहे का नाही, त्याचा संबंध आहे इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्या वाचून हो नाही का नाही. म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून पाहिलं काय, पूर्वी अरण्यात वाघ पाहिला, पूर्वी कुंभारवाड्यात घट पाहिला. आता इंद्रियाचा संबंध हो अथवा न हो, तर त्याचा संबंध कशात झाला पाहिजे, वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाला पाहिजे, इंद्रियाचा संबंध झालाच पाहिजे, मगच ज्ञान होतं. असं काही कुठं आग्रह आहे का. अहो इंद्रियांचा संबंधच नाही, तुम्हाला कसं काय तुम्ही घट कसे काय म्हणले बरं, तुम्ही वाघ कसे काय म्हणले, घट आणि वाघ तुम्ही म्हणायला नाही पाहिजे, कारण इंद्रियाचा संबंध आहे का आता, म्हणे संबंध नाही, मग हे ज्ञान खोटं आहे असं तुम्ही सिद्ध करा बरं. आता इंद्रियांचा संबंध नाही आणि वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाला म्हणजे हे ज्ञान खोटं होतं का, हे ज्ञान खरंच असतं, हे ज्ञान मात्र खरंय. खरंच असतं. इंद्रियाचं साह्याने हो अथवा साह्य वाचून हो, फक्त वृत्तीचा आणि विषयाचा संबंध असणं फार गरजेचं आहे. पाहता आता याच्यात तुम्हाला जर कुठे विसंगती वाटली किंवा लक्षात आलं नाही, फक्त बोट वर केलं तरी माझ्या लक्षात येईल, मग मी लगेच तिथं बोलायला सुरुवात करेन, ठीक आहे ना. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्य वाचून हो, तो वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे. वृत्तीचा संबंध कुठं, विषयाशी, ऐक नाही, वृत्तीचा विषयाशी साक्षात संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे, कारण आहे. लक्षात येतं ना. केवळ इंद्रियांचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू नाही, आणि फक्त काय इंद्रियाच्या संबंधानेच ज्ञान होतं हे कारण आहे का, हे कारण नाही. मग मूळ कारण काय सांगितलं आपल्याला,
वृत्तीचा आणि काय विषयाचा विषयाचा संबंध ज्ञानाच कारण आहे का नाही? काय इंद्रियाचा संबंध आहे, इंद्रियाचा संबंध असावाच असा आग्रह नाही. आणि असलं तर काय फरक पडतो का? असलं तर काही फरक पडत नाही, आहे का नाही? भाकरीबरोबर कांदा घेऊन गेलो आणि कांदा खावाचा असा आग्रह आहे का? शेतीत कामाला गेलं कुठंतरी तर, आहे का नाही? शेतकरी नेतो, घेऊन जातो. वेळ प्रसंगी नाही भेटलं कधी कधी तर मग पर्याय नाही का नाही? पण न्यायलाच पाहिजे असा आग्रह आहे का? खाल्लाच पाहिजे असा आग्रह आहे का? तसं इंद्रियाचा संबंध असलाच पाहिजे असा आग्रह आहे का? असा आग्रह मात्र नाही. केवळ इंद्रियाचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानाशी हेतू नाही. बघा आता मुद्दा इथं बारकाईने सांगतात. शरीराहून बाह्य पदार्थाशी वृत्तीचा संबंध होण्यास, बघा, शरीराहून बाह्य पदार्थ जे शरीराच्या बाहेर पदार्थ आहे का नाही, मग तिथं इंद्रियाचा संबंध आवश्यक आहे का नाही? घटाला पाहिजे, वाघाला पाहिजे, आहे का नाही? मग तिथं जो प्रत्यक्ष पदार्थ जर पाहिजे असेल शरीराहून बाहेर, मग तिथं इंद्रियांचं साह्य लागू शकतं. आणि आताच जर तो पदार्थ आपल्याला विषय जर करून घ्यायचा असेल, इंद्रियांचे साह्य तर आहे का अपेक्षित? मग नाही अपेक्षित. बघा, शरीराहून बाह्य पदार्थाशी वृत्तीचा संबंध होण्यास चक्षुरादी इंद्रियांची जरुरी लागते, आहे की नाही? पण शरीराच्या आत उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंध वाचून होते, आहे की नाही? म्हणजे आत उत्पन्न होणारे सुख दुःख वगैरे हे जे काही, बरं, आपले पैसे वगैरे धन वगैरे कुठे? बँकेत आहे, बरोबर ना? बँकेत आहे ते सगळं. आणि आपल्या पैशाला सरकारने टॅक्स लावलाय, आहे का नाही? याचं वाईट कुठं वाटतं? बँकेत वाटतं का अंतःकरणात वाटतं? वाईट सुख कुठं होतं, दुःख कुठं होतं? अंतःकरणात होतं ना, आहे का? टॅक्स लावला नाही, आपली आहे तशीच रक्कम तशीच आहे, ती वाढत चालली, याचं सुख वाटतं. आणि सरकारने टॅक्स लावला तर त्याचं काय वाटतं? आपल्याला दुःख वाटतं. ते काय बँकेत वगैरे कुठं कप्प्यात, कुठं तिजोरीत, कुठं त्यांच्या जिथं रक्कम लिहून ठेवली किंवा काही व्यवहार असेल तिथं तर काय सुखदुःखाचा व्यवहार होत नाही. व्यवहार झाला तर कुठं होतो? अंतःकरणात, बरोबर ना? पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंध वाचून होते, हे अनुभव सिद्ध आहे. कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दाने होतो, ऐक नाही. आता कोठे कोठे वृत्तीचा संबंध, एक मिनिट, पाणी पिण्याची सवय लागली ना, मग ते कोरड पडले का लगेच पिऊ वाटतं पाणी. बघा आता, कोठे कोठे वृत्तीचा विषयांशी संबंध शब्दानेही होतो, ऐक नाही. आता प्रत्येक वेळेस इंद्रियांचाच संबंध असला पाहिजे म्हणजे डोळ्यांनीच पाहिलं पाहिजे असं काही आग्रह आहे का? म्हणजे डोळ्यांनीच प्रत्यक्ष ज्ञान होतं असा आग्रह आहे का? कधी कधी अनुमानाने पण ज्ञान होऊ शकतं की नाही आपल्याला? मग अनुमान सुद्धा प्रमाण आहे का नाही? आणि शब्द सुद्धा प्रमाण आहे का नाही? शब्दही प्रमाण आहे. मग प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहावं आणि मग त्या वस्तूचं ज्ञान व्हावं असा आग्रह आहे का कुठं? कानाने ऐकलं तरी ते ज्ञान होऊ शकतं की नाही? कानाने ऐकलं तरी हे ज्ञान आपल्याला होऊ शकतं. म्हणजे परदेशामध्ये गेलेला मनुष्य आणि कुणीतरी आप्त त्याच्या वाक्यावरून त्याला पुत्र झाला, याच्यावर त्याचा विश्वास होतो का नाही? याच्यावर त्याचा विश्वास होतो. म्हणजे तिथं शब्दच प्रमाण पाहिजे का नाही? मग शब्द हे सुद्धा प्रमाण आहेच ना. आणि तुझं म्हणणं काय होतं की ज्ञान होतं ती इंद्रियाच्या संयोगानेच होतं. मग डोळा हा किंवा चक्षुरादी ही इंद्रिय आहे आणि त्याच्यातून प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि शब्द हे सुद्धा आपलं चक्षुरादी प्रत्यक्ष प्रमाण आहे, ठीक आहे ना? आणि शब्द सुद्धा प्रमाण आहे का नाही? मग शब्दाने होणारं ज्ञान ते प्रमाण ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान किंवा व्यवहारात बाधित न ठरणारं ज्ञान होऊ शकते की नाही? व्यवहारात बाधित न ठरणारं म्हणजे मग वृत्तीला बाहेर जावं लागतं का? गरज पडत नाही. बघा आता, कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दाने होतो. ज्याप्रमाणे दशम तू आहेस या शब्दाने दशम जो शब्द आपला जो स्वतः आपण त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती दशमाकार होते. आता पहिल्या तंगात आपण पाहिले की नाही, होते किती? 10 जण आणि मोजले किती? 9 जण. आता त्या मोजणारे होते त्यांच्या डोळ्याला किती दिसायला पाहिजे होते? डोळ्याला प्रत्यक्ष 10 दिसायला पाहिजे होते. 10 दिसत होते का?
अहो नाही. 10 असून 10 दिसत नव्हते ना, म्हणजे प्रत्येक वेळेस डोळ्यांनीच ज्ञान होतं यथार्थ असं म्हणता येईल का? 10 असून 10 दिसत नव्हते, ऐक नाही. मग त्रस्त कोणीतरी आला, ऐक नाही. 1 2 3 9 10 आणि मग पाठीत बुक्का आणला. 10वा तू आहे म्हणे, आहे का नाही. तुम्हाला 10वा मी आहे. आता त्याची वृत्ती जी होती ती कशी झाली, दशमाकार झाली, ऐक नाही. आणि त्याची अंतकार वृत्ती दशमाकार झाली, पण नेत्र दशमाकार झाले का? किंवा डोळ्याला ते 10 दिसले का? 10 दिसले नाही, पण वृत्ती मात्र दशमाकार झाली. ही डोळ्याने झाली का शब्दाने झाली? आता शब्दाने. ही शब्दाने झाली. मग शब्द प्रमाण आहे का नाही? शब्द प्रमाण आहेच. ज्याप्रमाणे दशम तू आहेस या शब्दाने दशम जो शब्द दशम जो स्वतः आहे का नाही, आपण त्या आपणाशी संबंध होऊन, ऐक नाही, तो दावा कोण आहे? दावा मीच आहे, ऐक ना, दावा तूच आहे असं तेव्हा त्याला ज्ञान झालं. ते कोणतं? अपरोक्षत्वाने ज्ञान झालंय का नाही. आणि दावा आहे हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. आणि दावा मीच आहे, ऐक नाही, असं त्याला अपरोक्षत्वाने ज्ञान झालंय का नाही. तेव्हा वृत्ती दशमाकार झाली, ऐक नाही. आपण त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती दशमाकार होते. म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञान हे प्रत्यक्ष होते. म्हणून शब्दजन्य शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? बोला. शब्दापासून उत्पन्न झालेलं. शब्दापासून उत्पन्न झालेलं त्याला शब्दजन्य असं ज्ञान म्हणायचं, आहे की नाही. म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञानही प्रत्यक्ष होते. त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतकरण भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुख दुःख उत्पन्न होते. आता इथं महत्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे प्रमात्याचे जिथं अंतकरण असेल तेव्हा त्याला प्रमात म्हणतो, अंतकवृत्ती असते तेव्हा त्याला प्रमाता म्हणायचं, आणि अविद्यावृत्ती असते त्याला साक्षी म्हणायचं. वास्तविक सगळ्याचं प्रकाशन करणारा कोणी? साक्षीच आहे, परंतु उपाधी सापेक्षी त्याला वेगवेगळे नाव आलेले आहे, आणि तो विषय आपल्याला पुढं येणार आहे. फक्त आता तूर्त आपण काय करायचं, त्याला प्रमात जर म्हटलं आणि त्याला संसारी म्हटलं तर चालेल का नाही? त्याला संसारी म्हटलं तरी चालतं, आणि त्याला जीव म्हटलं तरी चालेल ना. जीव म्हटलं तरी त्याला चालू शकतं, ठीक आहे ना. म्हणून त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतकरण भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून ऐकून प्रथम सुख दुःख उत्पन्न होतात, आहे का नाही. आताच उदाहरण दिलं का नाही, की आपल्या पैशाला कुठं टॅक्स वगैरे नाही, सुख होतात, आणि कुठं टॅक्स लावला का दुःख होतात. म्हणजे किंवा अनेक पदार्थ तुम्ही विचारामध्ये घेऊ शकतात. मग ते पदार्थ कुठं असतात? बाहेर असतात, आणि त्याच्यात काय आपल्याला फक्त माहिती झाली, आहे का नाही. खरं पाहायला गेलं तर खालच्या वाड्यातला बाळू श्रीमंत झाला, पण त्याने खबर कशी दिली? चुकीची दिली, आहे का नाही. खालच्या वाड्यातला बाळू वारला असं म्हटलं. आता तिथं दुःख झालं का नाही. आणि नंतर कोणीतरी म्हणले, अरे हा जो निरोप सांगणारा व्यक्ती आहे ना, हा दुष्ट प्रवृत्तीचा आहे, हा चुकीचं सांगतो. पण चौकशी झाली आणि मग म्हटले, अरे खालच्या वाड्यातला बाळू वारला नसून तो फार गडगंज संपत्तीवान झालेला आहे, फार मोठा श्रीमंत झालेला आहे. मग त्या लोकांना सुख झालं का नाही. बाळू कुठे? पण बाळू तर तिकडे कुठे शहरात लांब दूरवर आहे का नाही. बाळू तिकडेच आहे, आणि सुखदुःख कुठं झाले? इकडं अंतकरणामध्ये झालं, आहे का नाही. म्हणून त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतकरण भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुख दुःख होते. कुठं होते? अंतकरणात होते. त्या क्षणी अंतकरणाची वृत्ती सुख दुःखाकार होते. मग सुख दुःख उत्पन्न होतात. कधी उत्पन्न होतील? अंतकरणाचा परिणाम झाल्याशिवाय उत्पन्न होतील का? अंतकरणाचा परिणाम झाला पाहिजे, बरोबर ना. मग अंतकरणाचा परिणाम सुखकार होतो, अंतकरणाचा परिणाम दुःखकार होतो, आणि अंतकरणाच्या परिणामालाच आपण वृत्ती म्हणतो ना. अंतकरणाच्या परिणामाला आपण वृत्ती असं म्हणतो. म्हणून त्या क्षणी, ऐक नाही, वार्ता ऐकली, ऐक नाही, कुठंतरी माहिती मिळाल्याबरोबर, ऐक नाही, काय होतं? वृत्ती सुखाकार किंवा दुःखाकार होते. कारण सुख किंवा दुःख हे विषय अंतकरणात उत्पन्न होतात, आहे की नाही. आता हे सुख दुःख विषय हे कुठं असे बाहेर पडलेले दिसतात का आपले, की हे माझं सुख ते बाहेर कुठंतरी गेलो तिकडंच हरवलं माझं, आता ते घेऊन आलं पाहिजे.
का ते बरोबरच राहतं, कारण अंतःकरण जोर आहे तोपर्यंत सुखदुःख हे आपल्याला असतं. म्हणजे हे सुखदुःख कुठं बाहेर नसतात, ते कुठं असतात? आपल्या अंतःकरणामध्ये असतात. सुख किंवा दुःख हे विषय अंतःकरणात उत्पन्न होतात. म्हणून अंतःकरण वृत्तीचे आणि सुखदुःखाचे एक देश स्थितत्व सहजच आहे. बघा आता आला का नाही, आपला मुद्दा उपस्थित झाला का नाही, की कुठंतरी ऐकून वगैरे अंतःकरणामध्ये वृत्ती सुखाकार होते, दुःखाकार होते. म्हणजे आता सुखदुःख हा विषय झाला का नाही त्या ठिकाणी, आणि अंतःकरण वृत्ती तिथं आहे का नाही. बस, म्हणजे विषय सुखदुःखाचा आहे आणि अंतःकरणाची वृत्ती तिथंच आहे. नवीन काही कुठून आणायचं का? का त्याला डोळ्यानेच पाहिले पाहिजे असा आग्रह आहे का? असा आग्रह मात्र नाही. म्हणून अंतःकरण वृत्तीचे आणि सुखदुःखाचे एक देशी स्थितत्व सहजच आहे. याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियाची जरुरी नाही. याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियाची जरुरी आहे का? जरुरी नाही, आहे का नाही. कारण बाह्य विषय असेल तर मग वृत्ती बाहेर जावं लागल, त्याच्यावरती ते आवरणं असतात, एक अज्ञानाचं एक अंधकाराचं, त्याची निवृत्ती करावी लागते, मग त्याचं ज्ञान होतं. तसं आतमध्ये आहे का? आतमध्ये नाही. आतमध्ये एवढा आग्रह करायची गरज आहे का? तिथं सगळ्या गोष्टी कशा असतात? सहजच असतात. बरोबर आहे की नाही. पण याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियाची जरुरी नाही, म्हणजे गरजच पडत नाही. बघा आता उदाहरण देऊ सांगतात. आता सुख दुःखाची स्मृती होते तेव्हा अंतःकरणात सुख दुःख नसतात. बघा आता अंतःकरण पहिलं कसं असतं? आपलं निर्मळ असतं ना, निर्मळ असतं. आणि कोणीतरी त्याला आठवण करून दिली का पूर्वी तुम्हाला माहिती ना, की असा असा प्रसंग घडला होता, आहे का नाही. मग तो प्रसंग त्याला आठवला. अरे बाप रे बाप, तुम्हाला आठवण करून दिली, ते प्रसंग आता आठवशी सुद्धा वाटत नाही. फार वाईट प्रसंग होते पूर्वीच्या काळ, फार वाईट होते, आहे का नाही. खाण्यापिण्याचे आबळ, अमुक तमुक, डोळ्याला लगेच पाणी यायला सुरुवात होतात, डोळे डबडबतात, आहे का नाही. आधी डबडबत होते का डोळे? आधी नव्हते. का बरं? अंतःकरण कसं होतं? स्वच्छ होतं, निर्मळ होतं, शांत होतं, आहे का नाही. कुठून तरी पाण्यावरून वारा वाहू लागला की मग लाटा तरंग तयार झाले का नाही. पहिलं कसं होतं? शांत होतं. तसं कुठंतरी ऐकून वगैरे मग काय होतं? अंतःकरणात सुख दुःख निर्माण होतात. पण सुख दुःख निर्माण होतात कधी होतात? विषय एखादा ऐकला, त्याचं स्मरण झालं, त्याची स्मृती झाली, मग सुख दुःखकार होतात. का आधीच वाचतं अंतःकरण पूर्वीपासून आपलं सुख दुःखकार? आधी अंतःकरण सुखदुःखकार नसतं. विषय ऐकला किंवा त्याचं स्मरण झालं की मग आपलं अंतःकरण सुखदुःखकार होत असतं. बघा आता आता सुखदुःखाची स्मृती होते तेव्हा अंतःकरणात सुखदुःखे नसतात. म्हणजे आधी सुखदुःखे नसतात. मग फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती होते. मग पूर्वी काय आहे? आताच उदाहरण देऊन सांगितले का नाही, पूर्वीचे दिवस फार वाईट होते, फार आबळीमध्ये दिवस काढले, आहे का नाही. आणि असं बसले बसले चर्चा करतो की नाही, आपण एकमेकांमध्ये करतो चर्चा. आणि मग काय होतं? पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून, आता सुखदुःख साक्षात आहे का त्याचे संस्कार असतात? संस्कार असतात. आहे का नाही. संस्कार ते पूर्वीचे त्याच्यामध्ये असतात, आहे का नाही. आणि संस्काराचं आपण काय म्हणतो? स्मृती म्हणतो का नाही. संस्कारालाच आपण त्या ठिकाणी ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार ना, आहे का नाही. आणि बरोबर. त्याची काय होते? स्मृती होते. स्मृती होते म्हणजे काय होते? आठवण आठवण. होत असते, ठीक आहे ना. म्हणून पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. त्या स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते. आता वृत्ती कशी होणार आहे? स्मृती ज्ञानाकार. स्मृती म्हणजे कशाची स्मृती आहे? सुखदुःखाची आहे, आहे का नाही. सुखदुःखाची स्मृती झाली का मग अंतःकरण कसं होतं? सुखदुःखकार होतं. आधी होतं का नंतर होतं अंतःकरण सुखदुःखकार? नंतर. नंतर. नंतर होतं, नंतर आहे का होतात. नाही. हा मग वृत्ती कशी होते पहिल्यांदा? स्मृतिकार, आहे का नाही. सुखदुःखाच्या आपलं स्मृती संस्काराच्या आकाराची होत असते. त्या स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते, सुखदुःखकार होत नाही. मग ती वृत्ती सुखदुःखकार होते का? सुखदुःखकार होते का? पूर्वी अरण्यामध्ये वाघ पाहिला, ऐक नाही, आणि आता लगेच वाघाची स्मृती न होता, ऐक नाही, सुखदुःखकार स्मृती झाली, असं होतं का?
मग नंतर आपल्याला कळतं की हा वाघ फार भयंकर होता. मग सुखदुःखकार स्मृती होते. का एकदम आधी होते, पहिल्यांदा वाघ समोर यावा लागतो ना, वाघ समोर यावा लागतो. वाघाचं स्मरण, वाघाचा आकार, चित्र तयार होतं आणि मग त्या वाघाचा स्वभाव कसा आहे, मग तिथून पुढे आपल्याला अंतःकरणाची वृत्ती सुखादुःखाकार होत असते. म्हणून अंतःकरणाची वृत्ती होते. त्या स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते, सुखदुःखकार होत नाही. म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणून सुखदुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं का तिथं? प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आता त्यावरती विविध जसे वृत्तीच्या वेळेस विषयाकार होईल, ज्या त्या विषयाची जो विषय पाहिला तशी वृत्ती विषयाकार झाली तरच ज्ञान होतं ना. हो, बरोबर आहे ना. पहिल्यांदा स्मृती होते की नाही आपल्याला, स्मृतीमध्ये पहिल्यांदा विषय तयार होतो ना. मग विषयाचं स्वरूप कसं आहे, अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? विषयाचं स्वरूप जर अनुकूल असेल तर सुख होईल का दुःख होईल? सुख होईल. सुख होईल. आणि प्रतिकूल असेल तर दुःख होईल. असं होतं ना. पहिल्यांदा विषय, त्याची स्मृती, मग विषय आणि विषयाच्या नंतर त्याचं अनुकूल प्रतिकूल असणारं स्वरूप आणि त्याच्यापासून सुखदुःख होत असतं, असं लक्षात घ्यायचं. आता त्याच्यावरती शिष्य काय करतो? शंका करतो. ठीक आहे ना. आपल्याला काय चाललं माहिती आहे का? वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती आणि विषय याच्यातला मुद्दा उत्पन्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आलेले, सुखदुःख त्या ठिकाणी आलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे यांच्यामध्ये असणारं एकदेश अस्तित्व एक नाही. इथं हे लक्षात घेण्याकरता आपला एवढा अट्टहास चाललेला आहे. ते प्रत्यक्ष इंद्रियाच्या माध्यमातून झालं तरच प्रत्यक्ष ज्ञान होतं. नाही तर मग रामकृष्णादी समोर आहे, त्यांचं समोर त्यांना हस्तपादादी अवयवान पाहिले, ऐक नाही, तर ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. मग ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणारच नाही, अशी त्याची जी शंका होती ना, त्या शंकेच्या निवृत्ती करता आपल्याला हा सगळा एवढा, आता परत हा बारकाईनं अट्टहास सुरू झाला आपला, आहे की नाही. आता यावरती काय करतो शिष्य? शंका करतो. कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाले तर तर दुःख होते, ते का व्हावे, आहे की नाही. आता तिथं काय व्हायला पाहिजे? पुत्र आणि त्याचं स्मरण होतं, आहे की नाही. स्मरण झाल्याच्या नंतर काय होतं? दुःख होते, ते का व्हावे, असं या ठिकाणी शिष्याने काय केलेले? शंका केलेली आहे. आता त्या शंकेचं समाधान श्रीगुरु कसं करतात, आधी ते लक्षात घ्या. आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला ना, वरचा लक्षात आला ना. मग आता इथं शिष्याने परत एक शंका केलेली, का कोणास पुत्र स्मरण झाले दुःख का होते, ऐक नाही. मग आता तिथं काय म्हणलं तुम्ही? दुःखा का म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही आणि इथं सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही असं तुम्ही म्हणता. आणि पुत्राचे स्मरण झाले तर दुःख काय होते? मग व्हायला नाही पाहिजे ना, असं तुम्ही म्हणता का नाही. म्हणून ती जरा थोडी विसंगती वाटते असं शिष्याला वाटतं. म्हणून पुत्र मरणाचे स्मरण झाले का दुःख होते, ते का व्हावे, ते होऊ नये असं म्हणतो, आहे की नाही. तर श्रीगुरु त्याचं समाधान करतात. श्रीगुरु, स्मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते, आहे की नाही. आता स्मरण झालं की नाही, स्मरणापासून काय होतं? पुत्र मरणाचे पुन्हा परत दुःख उत्पन्न होते, म्हणून पुन्हा दुःखकार वृत्ती होऊन दुःखाचा साक्षात्कार होतो. साक्षात दुःख आहे का तिथं समोर? पुत्र मरण पावला, आपल्या समोर मरण पावला होता, त्यावेळेस ते जे दुःख होतं, जे समोर होतं, ते आता समोर आहे का सगळ्या गोष्टी? ते समोर मात्र नाही. त्याचे काय संस्कार राहिले का नाही, आणि संस्काराने परत दुःखाचा साक्षात्कार झाला का नाही. वाघ अरण्यात पाहिला का नाही, आणि घरामध्ये बसले आणि घरामध्ये बसून त्याचं स्मरण झालं, परत वाघाचा साक्षात्कार झाला का नाही. वाघ आता तो प्रसंग आहे का जवळ? पुत्र मरणाचा, वाघाचा आहे का समोर? आता समोर नाहीये. मग स्मरणाने काय झालं? दुःखाचा परत साक्षात्कार होतो, परत दर्शन होतं ते आपल्याला, आहे का नाही. हे लक्षात घेतलं का आत्म्याचं दर्शन व्हायला आपल्याला काही सोपं नाही का? हे सोपं आहे. जेव्हा ही प्रक्रिया आपल्या व्यवस्थित लक्षात येईल तेव्हा आपल्याला सुद्धा वाटेल का आत्म्याचा साक्षात्कार का होत नाही. आत्म्याचा सुद्धा आपल्याला साक्षात्कार होतो. मग डोळ्याने होईल का? अंतःकरणाच्या वृत्तीने आतल्यातच होईल, अंतःकरण वृत्तीने. आतल्यातच होईल. तुम्हाला नवीन काही कुठून आणावं लागेल का? फक्त तिथं एक देश स्थितत्व असणं फार गरजेचं आहे. ही प्रक्रिया अशी लक्षात आली ना, मग सोपं सहज होऊन जाऊ शकतं. बघा, श्रीगुरु समाधान करतात की स्मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते. दुःख काय होतं? परत उत्पन्न होतं. कशामुळं? पुत्राचं स्मरण आठवण झाल्यामुळं
पुन्हा दुःख उत्पन्न होते, म्हणून पुन्हा दुःखाकार वृत्ती होऊन परत ती वृत्ती कशी होते, परत जशी त्यावेळेस झाली होती का नाही अरण्यात वाघ बघून, तशीच आता इथं होती, आहे का नाही. म्हणजे पळणं वगैरे होतं का, पळणं वगैरे होत नाही. पण मग पळणं काय होत नाही, कारण वाघ जवळ आहे का पळायला आता. पण आतमध्ये मात्र भाव तयार होतो का नाही, आतमध्ये मात्र दुःखाकार अशा पद्धतीचा भाव तयार होऊ शकतो. म्हणून पुन्हा दुःखाकार वृत्ती होऊन दुःखाचा साक्षात्कार होतो, आहे का नाही. परत साक्षात्कार म्हणजे तुम्ही फोटो कधी काढलाय. वेगवेगळ्या असल्यामुळे तेवढी वृत्ती तेवढं हे करत नाही. वाघाच्या ठिकाणी जास्त हे करणार नाही, पण पुत्राच्या ठिकाणी जास्त शोक करू शकतो. हा मागे पुढे होऊ शकतं. असं उदाहरण घ्या की पूर्वी कुठेतरी तुम्ही बाहेर फिरायला गेले, आहे का नाही. आणि बाहेर फिरायला गेले, मग तुम्ही मोबाईलमध्ये फोटो वगैरे काही कुठं, आता मोबाईल झाले. पूर्वी कसं ते फोटो काढणारे लोक असायची, चला आमचा एक फोटो काढा. ते फोटो सगळे आपण कुठं अल्बममध्ये काढून ठेवतो, ठीक आहे ना. अल्बम तयार करून ठेवतो. आणि मग कधीतरी आपलं काही बाहेर कुठं काम नाही, काही नाही, मग काय करायचंय, काढायला ते आपला अल्बम. आता आता अल्बमही कोणी काढत नाही, मला तो भाग वेगळा, आहे का नाही. पण काढा अल्बम, आहे का नाही. मग अल्बम काढणार, मग इथं मी, इथं तू, आहे का नाही. इथं असं झालं होतं, इथं तसं झालं होतं, इथं ह्या प्रसंगामध्ये आपली गाडी खराब झाली होती, आहे का नाही. तिथं पण फोटो काढलेला असतो कधीतरी. आणि मग तो काय प्रसंग होता, मग कधी कधी तो प्रसंग आठवून आपल्या डोळ्यात पाणी येतं का नाही. म्हणजे पूर्वीचाच फोटो आहे ना घरामध्ये, पूर्वीचाच फोटो तो पाहून परत आपली अंतःकरणाची वृत्ती दुःखकार होते की नाही. म्हणजे पूर्वी झालेले जे दुःख आहे, त्याच दुःखाचा परत साक्षात्कार इथं होऊ शकतो की नाही, परत साक्षात्कार होऊ शकतो, असं लक्षात घ्यायचं. म्हणून स्मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते, म्हणून पुन्हा दुःखाकार वृत्ती होऊन दुःखाचा काय होतो, साक्षात्कार होतो. साक्षात्कार म्हणजे तेच दुःख जसं झालं तसंच आता दुःख होतं, तसंच साक्षात्कार होतो. का वेगळा साक्षात्कार होतो, वेगळा साक्षात्कार होत नाही ना. प्रसंग तर दुःखाचे अनेक आलेले असतात, काही एक प्रसंग दुःखाचा येतो आपल्या जीवनामध्ये. मग तिथं जसा प्रसंग आला होता त्यावेळेस जसं दुःख झालं, पुत्र स्मरणाचं जे दुःख झालं, त्या दुःखाचा साक्षात्कार जसं झाला, तसं एखादी अरण्यामध्ये आपली गाडी खराब झाली आणि तिथं जे दुःख झालं, ते दुःख आणि पुत्र स्मरणाचं दुःख, या दुःखामध्ये फरक आहे का नाही. मग साक्षात्कार म्हणजे काय, तिथं जसं दुःख झालं तसंच आता दुःख होतंय, याला म्हणायचं साक्षात्कार. असं आहे की नाही. कधी कधी एखादं दुःख असं असतं का त्या दुःखाला काही पर्यायच नाही, तिनेच ती गोष्ट आठवली, काही केलं तरी आपल्याला राहावंशी वाटत नाही, आहे का नाही. आणि काही काही छोटे मोठे दुःख असतात ना, बघा आता कधी कधी देव प्राप्त होत नाही, देव प्राप्त होत नाही, म्हणून संतांना दुःख असतात की नाही. मग ते देवासाठी रडतात, आणि काही लोक संसारासाठी रडतात. आणि संतांना म्हणून संसारासाठी रडा, तेव्हा त्या संसार काय होणार आहे, सगळ्या काही गोष्टी आम्हाला त्याचा रडूच येत नाही. याचा अर्थ काय झाला, त्यांना फक्त देवाच्या प्राप्तीचा, देव प्राप्त होत नाही, दर्शन होत नाही, म्हणून वृत्ती दुःखाकार होते. संसाराने होते का दुःखाकार, मग संसार दुःख देत नाही का, संसार दुःख देतो. मग साक्षात्कार कशाचा होतो, संसार दुःखाचा साक्षात्कार होत नाही, देव का प्राप्त झाला नाही त्याचा आम्हाला दुःख होतं. म्हणजे कशाचा साक्षात्कार झाला, देव प्राप्त न होण्याचा दुःखाचा साक्षात्कार होतो. दुःख भिन्न भिन्न आहे. मग साक्षात्कार म्हणण्याचं तात्पर्य काय, तेच दुःख पुन्हा प्रतीला येणं, त्याचा साक्षात्कार होणं, असा अर्थ घ्यायचा. असे न मानले तर पूर्वी अरण्यात वाघ बघून दुःख झाले होते, त्याचे कालांतराने स्मरण झाले तर पुन्हा दुःख होत नाही, ऐक नाही. आता वाघ कुठं पाहिला तुम्ही, अरण्यामध्ये पाहिला, ऐक नाही. आणि अरण्यामध्ये पाहून वाघ पाहिलं आणि त्याचं स्मरण तुम्हाला आता झालं, ऐक नाही. तर पुत्र स्मरण, ऐक नाही, त्याचं जे दुःख झालं ते वाघाच्या बाबतीत होईल का, आणि वाघाचं दुःख झालं ते पुत्राच्या स्मरणात होईल का, तसं होणार नाही. ज्याचं त्याचं दुःख स्वतंत्र असतं. म्हणून पूर्वी अरण्यात वाघ बघून दुःख झाले होते, त्याचे कालांतराने स्मरण झाले तर पुन्हा दुःख पुन्हा दुःख त्याचं होत नाही. यावरून ऐक नाही, पुन्हा दुःख होत नाही म्हणजे वाघ पाहिलं तेव्हा आपण पळायला लागलो की नाही, काहीतरी शोध घ्यायला लागलो की नाही, काहीतरी आश्रय. आता घरामध्ये बसून तुम्ही कशाचा आश्रय घेता का, नाही नाही, पळा पळा, आता वाघाचं मला स्मरण झालं, होतं का दुःखाकार वृत्ती, व्हायला पाहिजे. मग वाघाला पाहून दुःखाकार झाले नव्हते का वृत्ती, आता काय होत नाही तुमची, आता दुःखाकार वृत्ती होत नाही, असं लक्षात घ्या. ही मंडळी सोडून चालल्यात याचा अर्थ यांच्या डोक्यात येत नाही का काही, कदाचित तसं वाटतं, आहे का नाही. कठीण प्रसंग. आता त्याच्यासाठीच म्हणलं 5व्या तरंगामध्ये सगळ्यांनी हजर व्हा, कारण हा तरंग जरा थोडा उत्तम अधिकाऱ्याचाच विषय आहे, कनिष्ठाला नाही कळत, पण ज्यांनी आग्रह करून 8 तास करून थांबलेत त्यांना नक्कीच कळू लागले हे, आहे ना.
यावरून इंद्रिय संबंधानेच होईल तेच ज्ञान प्रत्यक्ष असा नियम सिद्ध होत नाही. मग यावरून काय झालं का तुम्हाला स्मरणापासून सुख दुःख होतात की नाही? होऊ शकतात. शब्दाने सुद्धा तुम्हाला ज्ञान होऊ शकतं की नाही? सुख दुःखाचं होऊ शकतात, आहे का नाही? मग प्रत्यक्ष डोळ्यानेच ज्ञान झालं पाहिजे असा आग्रह आहे का? असा आग्रह मात्र नाही. यावरून इंद्रिय संबंधानेच होईल तेच ज्ञान प्रत्यक्ष, आहे का नाही? तेच प्रत्यक्ष ज्ञान असा नियम सिद्ध होत नाही. उलट काय म्हटलं, विषय आणि अंतःकरणाची वृत्ती यांचे एक देश स्थितत्व झाले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते. मग काय लक्षात घ्यायचं? उलट विषय, ऐक नाही, विषय म्हणजे पुत्राचा, वाघाचा, घटाचा, पटाचा, कसाचा घ्यायचा तो विषय, ऐक नाही, विषय असला पाहिजे का वस्तू समोर असली पाहिजे? वस्तू समोर असली पाहिजे का विषय समोर असला पाहिजे? वस्तू समोर असावा असा आग्रह नाही, विषय, त्या वस्तूचा विषय समोर असला पाहिजे. आणि अंतःकरणाची वृत्ती यांचे एक देश स्थितत्व म्हणजे हे दोन्ही यांचं ऐक्य असलं पाहिजे, आहे का नाही? एक देश स्थितत्व झाले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते, असाच नियम सिद्ध होतो आणि यानेच आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं. असाच नियम सिद्ध होतो आणि त्याच नियमाप्रमाणे ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास कोणतीच हरकत नाही. इथं जसा वृत्ती आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व आहे का नाही, तसं आत्मा, ऐक नाही, आणि अंतःकरणाची वृत्ती यांचं काय असलं पाहिजे? एक देश स्थितत्व असलं पाहिजे. आता वृत्तीच्या जवळ आत्मा आहे का नाही? का दूर आहे वृत्तीपासून आत्मा? का आत्म्यातच वृत्ती आहे? अत्यंत जवळ. इतकं जवळ आहे त्यांचं समोर. जसं आरसा आणि आरशात असणारं प्रतिबिंब एकामेकापासून दूर आहे का जवळच आहे? आरशातच आहे. तसं अंतःकरणातच आत्मा, आत्म्यातच अंतःकरण आहे असं म्हणायला काय हरकत आहे का नाही? मग इतकं जवळ आहे का नाही? एक देश स्थितत्व आहे का नाही? आणि आपल्याला काय जाणायचं आता? आत्म्याला जाणायचे, ब्रह्माला जाणायचे. ते जवळ आहे का दूर आहे? दूर असलं तर मग म्हणता आलं असतं की त्याचं काही जरी झालं तरी अपरोक्ष ज्ञान होणार नाही. त्याचं ज्ञान कोणतं होईल? परोक्ष ज्ञान होईल काही जरी झालं तर. आणि परोक्ष ज्ञानाने संसार दुःख निवृत्ती होणार नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण आता म्हणता येईल का तुम्हाला? आता मात्र म्हणता येणार नाही. आत्मा जवळ आहे, अंतःकरणाची वृत्ती जवळ आहे, एक देश स्थितत्व आहे, म्हणून ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होण्याला काय हरकत आहे का? काहीच हरकत नाही. फक्त थोडं अंतर्मुख झालं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. शिष्य महाराज, सुखदुःखादी अंतकरण धर्माचे ज्ञान इंद्रिय संबंध वाचून प्रत्यक्ष होते हे खरे. बघा आता काय म्हणतो शिष्य महाराज, सुखदुःखादी अंतकरण धर्माचे ज्ञान इंद्रिय संबंध वाचून प्रत्यक्ष होते. इंद्रियाचा आता संबंध आहे का अंतकरणामध्ये? सुखदुःख ज्ञानाकरता इंद्रियाचा मात्र संबंध नाही. इंद्रियाच्या संबंधा संयोग वाचून सुद्धा आता त्या ठिकाणी सुखदुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान होते हे खरे, पण ते प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे आता हे सुखदुःखाचं ज्ञान कोणत्या प्रमाणामध्ये येतं बरं? सुखदुःख यथार्थ का अयथार्थ? अयथार्थ का यथार्थच आहे? बघा ना, ते बाधित होतात का हो व्यवहारामध्ये? सुखदुःख नाही होत ना बाधित? नाही होत बाधित. म्हणजे त्याला यथार्थ म्हणायचं का अयथार्थ म्हणायचं? यथार्थ. आणि कोणत्या प्रमाणापासून झाले बरं सांगा? अहो कोणताच विषय नाही, तुम्हाला स्मरण झालेले आहे, लक्षात घ्या ना. तुम्हाला स्मृती झालेली आहे ना, पुत्र मरणाची स्मृती झाली ना. ज्यावेळेस आपल्याला आठवण होती, स्मृती होती, त्यावेळेस होते. आठवण झाली नाही तर होणारच नाही सुख दुःख. स्मृती कोणत्या इंद्रियाच्या माध्यमातून होते? संस्कार, अंतःकरण सूक्ष्म देहावरचे संस्कार. हा, मग आता लक्षात घ्या, आता लक्षात असं घ्या, ते सुखदुःख कोणत्या प्रमाणापासून झाले का? मग त्याला प्रमा म्हणता आलं असतं. कोणत्याही प्रमाणापासून झाले नाही, म्हणून ते सुखदुःख कसे प्रमाणाच्या बाबतीत अप्रमा आहे आणि व्यवहाराच्या बाबतीत यथार्थ आहे, म्हणून त्याला यथार्थ अप्रमा म्हणायला काय हरकत आहे का? स्मृतीला यथार्थ अप्रमा म्हणायला काय हरकत आहे का? आणि ईश्वर ज्ञानाला यथार्थ अप्रमा म्हणायला काय हरकत आहे का? हे सगळे यथार्थ अप्रमाचं आहे, बरोबर ना? कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेले नाही. शब्द प्रमाणापासून सुद्धा झाली का सध्या स्मृती? शब्द प्रमाणापासून उत्पन्न झालेली नाही, असं लक्षात घेऊ शकता. पण ते
प्रमाणापासून म्हणजे कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसल्यामुळे ते ज्ञान प्रमात्याचे नाही. प्रमाणापासून म्हणजे कोणतेही घ्या, इथं कोणत्याही प्रमाणापासून म्हटलं तरी चालू शकतं. ते ज्ञान प्रमात्याचे नाही, साक्षी भाष्य आहे. जेव्हा अंतःकरण वृत्ती विषयापर्यंत जात नाही किंवा अंतःकरण वृत्तीनं ते विषय होत नाही, त्यावेळेस ते कोणते ज्ञान म्हणायचं? साक्षी भाषेचं ज्ञान. आणि साक्षी भाष्य म्हणजे काय? अविद्या वृत्तीतून होणारं ज्ञान. ते कसं असतं? साक्षी भाष्य ज्ञान त्या ठिकाणी असतं, आहे का नाही? एक अंतःकरण वृत्ती पाहिली आणि एक अविद्या वृत्ती पाहिली. अंतःकरण वृत्तीनं जे ज्ञान होतं ते साक्षीचं ज्ञान म्हणायचं का प्रमात्याचं ज्ञान म्हणायचं? प्रमात्याचं. आणि अविद्या वृत्तीनं जे ज्ञान होतं ते कोणतं ज्ञान असतं? साक्षीचं ज्ञान असतं. मग सुख दुःख हे ज्ञान कोणाचं आहे? हे साक्षीचं ज्ञान आहे त्या ठिकाणी, आहे का नाही? साक्षीचं जरी असलं तर प्रगट कशाने होतं? अविद्या वृत्तीनं होतं का अंतःकरण वृत्तीनं प्रगट होतं? अंतःकरण वृत्तीनं प्रगट होतं, आहे का नाही? असे लक्षात घ्या. म्हणून ते साक्षी भाष्य आहे. याचप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणावे, आहे का नाही? साक्षी भाष्य आहे. याचप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणावे तर तेही साक्षी भाष्यच होईल. आणि याप्रमाणे तुम्ही जर ब्रह्मज्ञान म्हटले तर ते ब्रह्मज्ञान कसं होईल? ते ब्रह्मज्ञान सुद्धा साक्षी भाष्यच होईल का नाही? साक्षी भाष्य त्या ठिकाणी होईल. आणि साक्षी ज्याचं प्रकाशन करत असतो ते ज्ञान ब्रह्मज्ञान असतं का नाही? साक्षी जेव्हा त्या ज्ञानाचं प्रकाश, रज्जूवर भासलेला सर्प खरा आहे का खोटा आहे? खोटा सर्प आहे. आणि मग जेव्हा त्याचं खोटा असणारं सर्प ते प्रमादाच्या माध्यमातून त्याचं किंवा अंतःवृत्तीच्या माध्यमातून त्याचं प्रकाशन होत नाही, तेव्हा त्याचं प्रकाशन कोण करत असतं? साक्षी प्रकाशन करतो आणि अवैध वृत्तीनं प्रकाशन करत असतो. तेव्हा ते ज्ञान भ्रमरूप असतं का नाही? रज्जूवर भासलेलं सर्पाचं. तसं या ठिकाणी ह्या ब्रह्माचं ज्ञान आणि साक्षीनं प्रकाशित जर केलं असेल तर ते ब्रह्मज्ञान आता कसं होईल? भ्रमरूप होईल का नाही? मिथ्या ठरेल का नाही? भ्रमरूप ठरेल, मिथ्या ठरेल आणि व्यवहारामध्ये रज्जू सर्पाप्रमाणे बाद होणारं ज्ञान त्या ठिकाणी ठरू शकेल, ऐक नाही? म्हणून याचप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणावे तर तेही साक्षी भाष्य होईल. ब्रह्मज्ञान प्रमा होणार नाही. प्रमा होणार नाही म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारं यथार्थ, म्हणजे जे व्यवहारामध्ये बाद होणारं असं यथार्थ होणार नाही, अशी शंका येते. तिचे समाधान काय? कारण आपण पहिल्यापासून काय आलतो? पहिल्यापासून काय विचार करत आलो का जे ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून 6 प्रमाणाच्या माध्यमातून होतं तेच ज्ञान प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान असतं, असं आपण आतापर्यंत ऐकत आलो, आहे का नाही? तसं आता हे ब्रह्मज्ञान तुम्ही कसं साक्षीच्या माध्यमातून, उदाहरणार्थ तुमचं साक्षीवर जात होतं ना हे सगळं, साक्षीच्या माध्यमातून झालं तर ते ज्ञान यथार्थ होणार नाही, ते ज्ञान अयथार्थ ठरेल त्या ठिकाणी. आता श्री गुरु त्याचं काय करतात? समाधान करतात. तुझं म्हणणं आहे ना बाबा प्रमाणापासूनच ज्ञान झालं पाहिजे आणि म्हणून ते प्रमाज्ञान म्हटलं पाहिजे, तर तुझं ज्ञान प्रमाणापासूनच होईल आणि यथार्थ सुद्धा होईल. कसं होईल सांगतात खाली पाहता. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे ना? तुम्हाला काही कुठं विसंगती वगैरे झाल्यासारखं वाटत आहे का? झालं तर लगेच विचारा, कारण प्रसंग जरा कठीण आला का तिथं लगेच बोललं पाहिजे आपण. आणि समजा आता नाही तर संध्याकाळी का होईना बाबा तुमचं कुठंतरी अडखळलं तर उद्या सकाळी परत सांगा का आमचं रात्री परत अडखळलं होतं, इथं आम्हाला जरा थोडं संगतवार करून द्या. मला आलं तर मी देईन, मला जसं जमन तसं. श्री गुरु हे साक्षी भाष्य आणि अविद्याचं परत एकदा सांगा ना. झालेले हा आहे. हे समजलं नाही बरोबर, हे सांगा परत. हा बरोबर आहे ना. आता बघा आता मी तुम्हाला 2 खोल्या मागं सांगितल्या का नाही? एक अंतःकरण वृत्तीची खोली असते, ती मोठी खोली असते, आणि तिच्या अंतःकरण खोली असते, अविद्या वृत्ती खोली असते, आहे की नाही? एका खोलीमध्ये कोण राहतो? अंतःकरण वृत्ती खोलीत प्रमाता राहतो आणि अविद्या वृत्ती खोलीमध्ये कोण राहतो? साक्षी राहतो. आता काय असतं की आपला समजा समोरचा हा हॉल आहे, याच्यामध्ये येणं जाणं कायमच असतं का नाही? आणि एखादा पाहुणा आला आणि काही वस्तू देऊन गेला तर ती खोली आपण हॉलमध्ये ठेवतो का आतल्या खोलीत ठेवतो? आणि किती काही दिवस राहते का नाही आतमध्ये? किती काही दिवस आतमध्ये राहत असते. तिचं रक्षण कोण करतो आतमध्ये? साक्षी त्या ठिकाणी असतो ना, साक्षी त्या ठिकाणी असतो. आता हा साक्षी प्रमाता चैतन्य मुळात एकच आहे का वेगळा आहे? एकच आहे, फक्त उपाधी सापेक्ष त्याला वेगवेगळे नाव आलेत काय? उपाधी सापेक्ष त्याला वेगवेगळे नाव आलेले असतात. मग आता जसं आपल्याला समोर समजा रज्जू पडलेला आहे आणि पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही. आता पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत जात नाही. मग तिथे कोणती वृत्ती जाते? तर तिथं अविद्या वृत्ती जात असते,
ऐक नाही. आणि अविद्यावृत्तीतून ज्ञान होत असतं ते भ्रमरूप ज्ञान होत असतं. जसं रजेवर भासलेलं सर्प सत्य आहे का मिथ्य आहे? मिथ्य आहे, म्हणजे ते भ्रमज्ञान आहे का नाही? ते भ्रमज्ञान असतं त्या ठिकाणी. मग त्याचं प्रकाशन कोण करत असतो? त्याचं प्रकाशन साक्षी करतो. आणि साक्षीनं प्रकाशन केलं म्हणजे ते ज्ञान सत्य आहे का भ्रमरूप आहे? भ्रमरूप आहे. तसं ह्या ठिकाणी आता ह्या ब्रह्माचं ज्ञान कसं होणार आहे आपल्याला? ही अंतर्वृत्ती वाचून होणारं ज्ञान आहे ना. आणि कोणत्या प्रमाणात न येणारं ज्ञान आहे ना. मग ते अविद्या वृत्तीनं जर ज्ञान झालं आणि साक्षी त्याचं जर प्रकाशन करणारं असेल तर ते ज्ञान यथार्थ असेल का अयथार्थ? अयथार्थ ज्ञान ठरेल, म्हणजे ब्रह्मज्ञान होणार का नाही. मग ब्रह्माचं कोणतं ज्ञान झालं तुम्हाला आता? ब्रह्मज्ञान झालं. आणि प्रमाणात जर ते ज्ञान होत असेल, कोणत्या तरी 6 प्रमाणामध्ये जर ज्ञान होत असेल तर ते ब्रह्मज्ञान म्हणावं लागेल का त्याला यथार्थ ज्ञान म्हणावं लागेल? यथार्थ ज्ञान. मग आता तुम्ही ज्ञान सांगता ते साक्षीचं ज्ञान सांगू लागले, साक्षीनं ज्ञान सांगू लागले, तर ते ब्रह्मज्ञान होऊ शकत, ते प्रमाज्ञान मात्र होऊ शकत नाही. मग ब्रह्मज्ञान कसं आहे? भ्रमयुक्त ज्ञान होऊ शकतं, असं त्याचा अर्थ होईल. म्हणून ब्रह्मज्ञान प्रमा होणार नाही अशी शंका येते, तिचे समाधान काय? असं श्रीगुरु आपलं असा शिष्य त्या ठिकाणी शंका करतो. आता त्याचं श्रीगुरु काय करतात? समाधान करतात. हे शिष्य, अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. बघा, ज्ञान कसं असतं? एकच असतं. लक्षात घ्या, ज्ञान कसं असतं? एकच असतं, पण एकाच नावाला भिन्न भिन्न उपाधी लागतात, आहे का नाही? साक्षीचं ज्ञान, प्रमात्याचं ज्ञान, अमुकाचं ज्ञान, अंतकवृत्तीनं झालेलं ज्ञान, अविद्यावृत्तीनं झालेलं ज्ञान, हे ज्ञान आपण, पण हे ज्ञानच आहे का नाही? का ज्ञान नाही असं म्हणू शकता का तुम्ही? ज्ञान नाही असं म्हणू शकत नाही. मग उपाधीनं त्याला वेगवेगळी नावं आलेत का नाही? उपाधीनं त्याला वेगवेगळी नावं आलेली आहे, पण ज्ञान कसं आहे? एकच आहे. आणि ज्ञान म्हणजेच ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणजेच ज्ञान, असं म्हणू शकतं की नाही? बघा, पंचदशी आहे ना, पंचदशीच्या पहिल्याच प्रकरणामध्ये काय तत्वविवेक आहे का नाही, असं प्रकरण वाटतं काहीतरी. त्याच्यामध्ये संविद म्हणजे ज्ञान, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय होतं की आत्ताचं, थोड्या वेळाचं, महिन्याचं, वर्षाचं, कल्पाचं, मागच्या कल्पातलं, झोपेतलं, जागृतीतलं, ही जी काही ज्ञान असतात की नाही, ही ज्ञान मात्र कशी असतात? एक असतात. पण शरीर मात्र बदलत राहतात की नाही, अवस्था मात्र बदलत राहतात की नाही, देश मात्र बदलत राहतात की नाही, काल मात्र बदलत राहतात की नाही. आता तुम्हाला समजा इथं झालेलं ज्ञान आहे आणि तुम्ही जर जागा सोडून दुसऱ्या देशात गेले तर ज्ञान बदलतं का? ज्ञान तेच राहतं? नाही, ज्ञान तेच राहतं. आणि काल जे झालेलं ज्ञान आहे ते आज आहे का नाही? कालचं ज्ञान आज आहे का नाही? बरं, आणि आता समजा हा देह जरी पडला तर देह पडल्याच्या नंतर पुढच्या देहामध्ये मागच्या देहातले काहीतरी स्मृती वगैरे काही शिल्लक राहतात का नाही? आणि आपण कधी कधी म्हणतो, अरे या ठिकाणी कधीतरी आपण आलेलो आहेत, असं कधी कधी वाटतं का नाही आपल्याला? म्हणजे याचा अर्थ आपला पुनर्जन्म झाला, असं त्याचा अर्थ होतो की नाही? होतो. मग काय माहिती त्या जन्मात आपण नक्की कोण होतो, कोणत्या शरीरामध्ये होतं, कसं शरीर असेल, माणसाचं असेल का आणखीन कशाचं असेल, पण ती स्मृती राहते का नाही? मग त्या स्मृतीमध्ये काय असतं? ज्ञानच असतं का? ज्ञान बदलत असतं? ज्ञान बदलत नाही, बरोबर की नाही? आणि आत्मा बदलतो का? आत्मा तोच असतो. म्हणजे याचाच अर्थ काय? ज्ञान आणि आत्मा हे वेगळे आहे का एकच आहे? एकच आहे. एकच आहे, ऐक नाही. फक्त ह्या देहात राहिला मनुष्य देहाचं, प्राण्याच्या, पशु पक्ष्याच्या देहाचं हे ज्ञान भिन्न भिन्न असतात का नाही? बैलाला फक्त कडब्याचंच ज्ञान असतं आणि माणसाला सगळं ज्ञान असतं, पण ज्ञान आहे का नाही? आणि माऊलीचे काय ओवे, आगा ज्ञान हे आपुले पर ऐसेनी झाले, जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. आता माऊलीनेच हातवर केलेलं आहे. आता तुम्ही ज्ञानाला ब्रह्म नाही असं म्हणू शकता का? ज्ञानच ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मच ज्ञानरूप आहे, असं लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. म्हणून ज्ञान कशी असतात? एकच असतात, पण उपाधी सापेक्ष त्या ज्ञानाला भिन्न भिन्न अशी नावं येत असतात, हे लक्षात घ्यायचं. म्हणून हे शिष्य अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. जगातील याची यावत, म्हणजे जे काही सर्व काय आहे, याची यावत म्हणजे जे काही सर्व आहेत, आहे का नाही, याची यावत ज्ञानाचा जो व्यवहार होतो ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप आहे. ते सगळं ज्ञान कसं असतं? जगात ज्या ज्या पदार्थाला जे जे तुम्ही नावं देतात, आहे का नाही, तुम्ही चांगलं म्हणा, वाईट म्हणा, शिव्या द्या, ते सुद्धा कसं असतं? ज्ञानरूपच असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जो व्यवहार होतो ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप आहे. साक्षीचे असून ते ज्ञान
अंतःकरणात नित्य स्फुरत असते. हे आपण म्हणजे साक्षी म्हणा, आत्मा म्हणा, कुटस्थ म्हणा, हे सगळे शब्द या अर्थवाचीच आहे का वेगवेगळे आहे का? साक्षी वेगळा, कुटस्थ वेगळा, प्रमाता वेगळा, चैतन्य वेगळं, असं काय आहे का? एकच आहे, फक्त उपाधी सापेक्ष त्याला काय वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आलेली आहे का नाही? म्हणून ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप असून ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतःकरणामध्ये नित्य स्फुरत असते. आणि ते ज्ञान कसे अंतःकरणामध्ये नित्य स्फुरत असते. ओवी आठवते का माऊलींची 15व्या अध्यायामध्ये का कुठेतरी आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू मी गा. ऐक नाही, जे स्फुरत आहे ते स्फुरत आहे म्हणजे आठवण स्फुरण जे होत आहे का नाही त्याचं, ते काय आहे ब्रह्मरूपच आहे. म्हणजे आता आपल्याला जे स्फुरण चाललेलं आहे हे कसं चाललेलं आहे, ब्रह्मरूप आहे का ब्रह्मरूप रहित आहे. आता सध्या आपण अहो सगळं चिंतन चालले नाही, हे ब्रह्मरूपच चिंतन चाललेलं आहे. ऐक नाही, अत्यंत ब्रह्माच्या जवळून आहे आपण का दूर आहे. आता कोणता भ्रम आहे का आपल्याला? आता उलट हे जे नित्य स्फुरण चाललंय का नाही, हे मी म्हणजे मी परमात्मा हे सगळ्यांच्या लक्षात येण्याकरता तुकोबराय म्हणतात चिंतनाची जोडी. चिंतनाने काय होतं, चिंतने तद्रूपता, परमात्म्याच्या अत्यंत जवळ असतो. परमात्म्याच्या अत्यंत जवळ म्हणजे परमात्मा रूपच होऊन जात होतो. कशाने? चिंतनाची जोडी हाची लाभो घडघडी. लाभ म्हणजे कोणता? परमात्मा स्वरूपाचा लाभ. म्हणजे जितकं तुम्ही पहाटेच्या वेळेला जितकं चिंतन कराल तितकं ब्रह्मस्वरूपता तुमच्या ठिकाणी येऊ शकते. पण कशाने येईल? चिंतनाने होईल, शब्दाने ज्ञानाने त्या ठिकाणी होईल. कारण ज्ञान म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच ज्ञान. ब्रह्म म्हणजेच सुख, सुख म्हणजेच ब्रह्म आहे का नाही? म्हणून त्याने आपल्याला काय होतं असतं, सुख होतं. म्हणून संतांना काय अपेक्षित आहे? एक तर नामस्मरण घ्यायचं, जरी कोणी करी पुसणे तरी व्हावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तने निगमू का वेद. नाहीतर कशाच आवर्तन करायचं? निगम म्हणजे वेदाचं चिंतन करायचं, नाहीतर नामस्मरण करायचं, इतर मात्र बोलायचं नाही. म्हणजे याने काय होतं, चिंतनाने सुद्धा परमात्मा रूप होता येतं आणि नामाने सुद्धा परमात्मा रूप होता येतं आहे की नाही? फक्त नामात कसं असतं, तत्वमसी थोडक्यात वाक्य असतं, ते तत्वमसी कळत नाही, मग त्याला आपण सोपं केलं राम कृष्ण हरी, चालू दे आपलं नित्यस्मरण. त्याने सुद्धा काय होतं, परमात्म्याशी ऐक्यच होतं आणि चिंतन केलेले परमात्म्याशीच ऐक्य होतं. म्हणून याच्यामध्ये काही संशय घेण्याचं कारण नाही. वेळ होत आला आपल्याला, चला एवढं पान पूर्ण करू. उद्याला आपल्याला ही 2 पानं पूर्ण करावं लागतील, मग उद्याला आपला हातरंग संपेल. पण एवढं पूर्ण करू आपण. हे शिष्य अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. जगातील याच्यावत ज्ञानाचा जो व्यवहार होतो ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतःकरणामध्ये नित्य स्फुरत असते. इथपर्यंत वाचलं. जीवास मात्र हे अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते. पण जीवाला कसं वाटतं, अहो हे ज्ञान यथार्थ आहे, हे अंतःकरणाचं ज्ञान आहे, हे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित होतं, हे अविद्या वृत्तीचं ज्ञान आहे असं जीवाला वाटतं आहे का नाही? पण ते ज्ञान सगळी कशी असतात, साक्षीचे ज्ञान असतात आणि ते ब्रह्मरूप असतात असे वाटते. पण तो भ्रम आहे का नाही? ते खरं कसं आहे, हे अंतःकरणाचं ज्ञान आहे. हे कसं अंतःकरणाचं आहे का आत्म्याचं ज्ञान आहे? ते अंतःकरणाचं ज्ञान आहे का आत्म्याचं ज्ञान आहे? ते साक्षीचं ज्ञान आहे का? ते ज्ञानच ब्रह्मरूप आहे. ज्ञान ब्रह्मरूप आहे. हा, मग अंतःकरणाचं कसं म्हणले तुम्ही ज्ञान? अंतःकरणाचं ज्ञान नाहीच. अंतःकरण जड आहे, त्याला कसं ज्ञान होईल बरं? अंतःकरणाला ज्ञान नाही, अंतःकरण जड आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं. म्हणून अंतःकरणाचं ज्ञान नाही म्हणायचं, ब्रह्माचं ज्ञान असं म्हणायचं त्या ठिकाणी. मग अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते, पण तो भ्रम आहे. त्या अंतःकरणात वृत्तीद्वारा जितकी ज्ञान होतात, आता बघा, त्या अंतःकरणात वृत्तीद्वारा जितकी ज्ञाने होतात त्यास काही इंद्रियाच्या साहाय्याने असते, काहीच नसते. आता अंतःकरणामध्ये जे काही ज्ञान होतात, कधी कधी इंद्रियाच्या साहाय्याने ज्ञान होतं की नाही? कधी कधी इंद्रियाच्या साहाय्याने होतं. आणि कधी कधी इंद्रियाचं साहाय्य नसलं तरी ज्ञान होतं की नाही? सुखदुःखाचं, स्मृतीचं आहे का नाही? इंद्रिया वाचून ज्ञान होतं, काही काही इंद्रियासहित ज्ञान त्या ठिकाणी होत असतात. त्यात काही इंद्रियाच्या साहाय्याने असते, काहीच नसते. एकंदर ज्ञानास अनुभवाच्या सोयी करता. आता त्या ज्ञानाच्या ते ज्ञान आहे का नाही, त्याच्या अनुभवण्याच्या सोयी करता आम्ही काय म्हटलं, एक प्रामाण्यज्ञान आणि एक अप्रामाण्यज्ञान. प्रामाण्यज्ञान म्हणजे काय, इंद्रियाच्या साहाय्याने झालेलं आणि व्यवहारामध्ये बाधित न ठरणारं जे ज्ञान आहे त्याला प्रामाण्यज्ञान म्हणजे ते प्रामाणिक आहे का नाही? प्रामाण्यज्ञान म्हणजे कोणतं? प्रामाणिक असणारं ज्ञान. सोयी करता प्रामाणिक ज्ञान
आणि अप्रमा म्हणजे अप्रामाणिक अशा पद्धतीचं ज्ञान, असे मुख्य 2 भेद केले. आम्ही ज्ञानात किती भेद केले? एक प्रामाज्ञान आणि एक अप्रमा. प्रामाज्ञान म्हणजे प्रामाणिक आणि अप्रमा म्हणजे अप्रामाणिक ज्ञान. त्या ठिकाणी आम्ही त्या ज्ञानाचे मुख्य 2 भेद करतात. मागे जी 6 प्रमाणे सांगितले आहेत त्यापैकी कोणत्याही प्रमाणाने सहाय्य होऊन जे ज्ञान उत्पन्न होते ते प्रमाण. माग किती प्रमाण सांगितले आपल्याला? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमिती प्रमाण, ऐक नाही, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, अशी 6 प्रमाण पाहिले की नाही आपण? 6 प्रमाण पाहिली आहे की नाही? मग जी 6 प्रमाणे सांगितली आहे त्यापैकी कोणत्याही प्रमाणाचे सहाय्य घेऊन, त्या 6 प्रमाणापैकी कोणत्याही प्रमाणाचं सहाय्य घेऊन जे काही ज्ञान उत्पन्न होते ते प्रमाज्ञान आहे की नाही? त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान. कारण ह्या 6 प्रमाणातून होणारं ज्ञान ते यथार्थ ज्ञान आहे, म्हणून त्याला प्रमाज्ञान म्हणतात. त्यातही शब्द प्रमाणापासून म्हणजे वेदापासून जे प्रमाज्ञान उत्पन्न होते ते सर्व प्रेमेमध्ये प्रबल आहे का नाही? मग आता त्या 6 प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं असेल? तर शब्द. शब्द म्हणजे काय? हे शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवताशे. म्हणजे शब्द ब्रह्माब्दी. शब्द काय? ब्रह्म आहे. शब्द काय आहे? वेद आहे, ऐक नाही? मग शब्दालाच काय म्हणायचं? वेद असं त्या ठिकाणी म्हणायचं. आणि वेदाच्या ठिकाणी कधी भ्रम असतो का? कारण वेद कोणी निर्माण केला? कोणत्या ऋषीनं वगैरे निर्माण केला का? अपौरुष अपौरुष कोणाही पुरुषापासून उत्पन्न झालेला नसतो. आणि एखाद्या पुरुषापासून जर हे वेद उत्पन्न झाले असेल तर त्याच्या ठिकाणी दोष येऊ शकतात की नाही? किती दोष येतील? आता एवढे फक्त दोष मी सांगतो आणि थांबून घेतो वाटलंच तर. 4 प्रकारचे शास्त्रामध्ये दोष येतात बरं का? आणि वेदामध्ये मात्र हे दोष नसतात. तर कोणते दोष आहेत? त्याच्यामध्ये पहिला भ्रम, नंतर पहिला भ्रम, नंतर प्रमाद, नंतर विप्रलिप्सा आणि नंतर कर्णापाटव. हे किती असतात? 4 दोष असतात. भ्रम म्हणजे काय बरं? भ्रम म्हणजे काय? दोरीवर सर्प प्रतीतला येतो की नाही आपल्याला? मग सर्प खरा आहे का खोटा आहे? आपल्याला येतो का नाही? अशा पद्धतीने आपल्याला येत असतो, बरोबर ना? मग हा भ्रम आपल्याला अनेक ठिकाणी असतो की नाही? अनेक ठिकाणी असतो. जगत या ठिकाणी सत्य आहे का मिथ्य आहे? जगत मिथ्याच आहे त्या ठिकाणी, पण आपल्याला सत्य वाटतंय का नाही? म्हणजे हा भ्रम आहे का नाही आपल्या ठिकाणी? असा मनुष्याच्या ठिकाणी भ्रम येतो. तसं शास्त्रामध्ये असा भ्रम आहे का? वेदात असा भ्रम आहे का? म्हणजे वेदाच्या ठिकाणी असा भ्रम नाही. म्हणजे हा भ्रम दोष वेदात नाही. त्याच्यानंतर प्रमाद, आळस, निद्रा आहे का नाही, तंद्री, पाठातच कधी कधी गेला झोपी, असं पण होतं का नाही कधी कधी? आणि ते सगळा पाठ संपून गेलाय, लोक आपल्या आपल्या कामाला लागले तरी हे झोपीचं असते आहे का नाही? तरी पण काही कधी कधी कळत नाही. म्हणजे हा आळस निद्रा वगैरे असतं. तसं वेदामध्ये असा आळस निद्रा प्रमाद गाफीलपणा कुठं पाहायला मिळणार तुम्हाला? कुठेच पाहायला मिळत नाही. आणि विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे काय? की आपल्या फायद्याकरता, आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्याला फसवणं, यालाच काय म्हणायचं? विप्रलिप्सा किंवा विप्रलंबा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तसं वेदाला आपल्याकडून काही स्वार्थ आहे का? का वेद आपल्याकडून काही स्वार्थ म्हणून काही करून घेतो का? काही. उलट वेद कसे निस्वार्थ आहे, सर्वज्ञ आहे. मग त्यांच्या ठिकाणी विप्रलिप्सा असा दोष येईल का? हा दोष येऊ शकत नाही. आणि चौथा दोष म्हणजे कर्णापाटव. कर्णापाटव अशा पद्धतीचा दोष असतो. कर्णापाटव म्हणजे काय? इंद्रियाच्या दोषामुळं जी वस्तू जशी आहे तशी न कळणं. कर्णापाटव म्हणजे काय? जी वस्तू जशी आहे, जे ब्रह्म वस्तू जशी आहे तशी न कळणं, ऐक नाही, याला काय म्हणायचं? कर्णापाटव. हा दोष मनुष्याच्या ठिकाणी आहे का नाही? वेदाच्या ठिकाणी आहे का असा दोष? उलट ब्रह्म जसं आहे तशा पद्धतीनं ते सांगत असतं. कसं सांगतं? ते म्हणले यथार्थ ज्ञाने एक न होणे, अन्यथत्वा दुजे न घेणे, आयशी निखळ जे जाणणे त्याची रूप. याचा अर्थ असा होतो की यथार्थ ज्ञानी एक न होणे म्हणजे जे ब्रह्म आहे का नाही, त्या ब्रह्माचं तुम्हाला ज्ञान झालं का नाही? त्या ब्रह्माचं जे ज्ञान झालं ते कशाने झालं तुम्हाला? बाकीच्या विषयाच्या ज्ञानाने झालं का नाही? त्याच्याशी एक न होणे, यथार्थ ज्ञानी एक न होणे, हे जसं सांगितलं म्हणजे अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं म्हणत राहायचं का?
का तो पण भ्रम आहे, तो पण घालून टाका, आहे का नाही? तुका म्हणे अभ्रम आड येऊ नेदी भ्रम, म्हणजे अन्य यथार्थ ज्ञानी एक न होणे आणि अन्य तत्व दुजे न घेणे, म्हणजे जे विपरीत दुजेपणाचं जे ज्ञान आहे त्याच्याशी सुद्धा एक होणं आहे का, त्याचा स्वीकार करणं आहे का, त्याचाही स्वीकार करायचा नाही. आयशी निखळ जे नेणणे म्हणजे अशा पद्धतीचं जे ब्रह्म शुद्ध आहे असं नेणणे, म्हणजे त्याच्याविषयी सुद्धा जाणायचं नाही, ऐक नाही. म्हणजे यथार्थ ज्ञानाने एक व्हायचं नाही, विपरीत ज्ञानाने दुसरं घ्यायचं नाही, आणि निखळ जे शुद्ध ब्रह्म आहे ते सुद्धा जाणायला शिल्लक राहायचं नाही. आणि जे उरतं का नाही, उरला उरे विठ्ठल, ते खरं ज्ञान आहे असं वेद सांगतो की नाही आपल्याला? वेद सांगतो. मग वेदाच्या ठिकाणी कर्णापाठव दोष येईल का? कर्णापाठव दोष येत नाही. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्स आणि कर्णापाठव हे मनुष्य बुद्धीच्या ठिकाणी 4 दोष असतात. वेदाच्या ठिकाणी मात्र हे दोष नसतात. मग वेदातून जे आपल्याला ज्ञान होणार आहे ते ज्ञान भ्रमरूप असेल का यथार्थ असेल? हा, यथार्थ. म्हणून शब्द ब्रह्म अशेष असं माऊली म्हणतात. आणि ते सुद्धा काय आहे, प्रबल असणारं प्रमाण आहे. आणि बाकीचे प्रमाण दुर्बल आहे का नाही? बरं म्हणले डोळ्याने पाहिलं तेच खरं, आहे का नाही? आपले आजोबा डोळ्याने पाहिले नाही, पंजोबा डोळ्याने पाहिले नाही, आहे का नाही? म्हणजे मग आता आजोबा नव्हते का, पंजोबा नव्हते का, मग आता कोणतं प्रमाण घ्यायचं आपल्याला? शब्द आपलं प्रत्यक्ष प्रमाण चालत नाही, मग अनुमान प्रमाण घ्यायचं. अनुमान अरे ज्या अर्थी वडील आहे त्या अर्थी त्यांना वडील असलेच पाहिजे ना, आहे का नाही? असं असलं पाहिजे. मग आता प्रत्यक्ष प्रमाण दुर्बल ठरलं का नाही? प्रत्यक्ष प्रमाण दुर्बल ठरलं. आणि समजा आप्ताच्या वाक्यावरून मला पुत्र झाला हे यथार्थ ज्ञान झालं, तिथं प्रत्यक्ष प्रमाण चालत नाही, अनुमान प्रमाण चालत नाही, तिथं शब्द प्रमाण चालतं का नाही? तिथं शब्द प्रमाण चालतं. आता ह्या सगळ्या 6 प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं असेल तर त्या ठिकाणी शब्द प्रमाण आहे. आणि बाकीचे प्रमाण दुर्बल का आहे? का त्याच्या वर चढ आहे, पण शब्दाच्या वर काय आहे का? आता शब्दाच्या वर काही नाही. शब्द म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजे शब्द आहे, असा विचार जर केला तर ते यथार्थ प्रमाण होऊ शकतं. आणि त्याच्यापासून होणारं ज्ञान त्याला आपण प्रमाण ज्ञान असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता बाकीचा विषय आहे तो आपण उद्याला पाहू. उद्याला जरा थोडासंच लवकर या वाटलंच तर, मग उद्याला काय होईल, आपला हा विषय पूर्ण होऊन जाईल. आणि मग चौथ्या तरंगाचं जे काही रहस्य आहे ते रहस्य तुम्ही वाटलं तर नंतर मग करू शकता बारकाईनं, ठीक आहे ना? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते